आरोपी विष्णू चाटेला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। सीआयडी कोठडी त्याला देण्यात आलेली होती आणि देशमुख हत्या खंडणी प्रकरणामधला आरोपी आहे विष्णू चाटे। विष्णू चाटेची सीआयडी कोठडी आज संपणार आहे, त्यामुळे या घडामोडीकडे सुद्धा आपले लक्ष असणार आहे। हत्या आणि खंडणी या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला ही कोठडी झालेली होती। देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातला आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। मात्र सीआयडीने तपासासाठी आपल्या ताब्यात देण्याची मागणी न्यायालयामध्ये केल्यामुळे केज न्यायालयाने 2 दिवसांसाठी त्याला सीआयडी कोठडी सुनावलेली होती आणि आज ही सीआयडी कोठडी संपत असल्याने विष्णू चाटेला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे। आरोपी विष्णू चाटेवर सुद्धा मोका लावण्यात आला आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि तिथून सविस्तर माहिती देण्यासाठी माझे सहकारी आमचे रिपोर्टर विष्णू बुर्गे सध्या आपल्या बरोबर जाऊया विष्णूकडे। विष्णू, आजही एक महत्त्वाची घडामोड आहे आणि निश्चितच याकडे सुद्धा लक्ष लागले। विष्णू चाटे संदर्भात काय नेमक्या या सगळ्या घडामोडी होत्यात, तपशील? खरं तर विष्णू चाटेला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। बीड जिल्ह्यातलं हे सगळं प्रकरण आहे। खंडणीतला आरोपी म्हणून पहिल्यांदा त्याला अटक करण्यात आली होती। अटक केल्याच्या नंतर त्याला कोर्टासमोर हजर केली। कोर्टासमोर हजर केला असता 2दा त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये जावं लागलं। न्यायालयीन कोठडीमध्ये गेल्याच्या नंतर खुनाच्या आरोपाखाली संतोष देशमुख यांच्या जे आहे ते त्याला पकडण्यात आलं आणि कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टासमोर हजर केला असताना 2 दिवसाची पुन्हा एकदा जे आहे ते सीआयडी कोठडी सुनावण्यात आली। सीआयडी कोठडी आज संपणार आहे। विष्णू चाटेबद्दल आज निर्णय येणार आहे। पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर सादर केलं जाईल। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते विष्णू चाटेचा रोल काय काय आहे हे सीआयडीला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठीच वारंवार त्याची पोलीस कोठडी जी आहे ती वाढून मागितली जाते आणि हे सगळे धागेदोरे जे आहेत ते खंडणी प्रकरण असेल किंवा खून प्रकरण असेल याचे धागेदोरे जे आहेत ते त्यांना जुळवायचे आहेत आणि त्यामुळेच पोलीस कोठडीत वाढ जे सीआयडी अधिकारी आहेत ते मागत असल्याची माहिती समोर आलेली आहे। खरं तर एक मोबाईलचा देखील उल्लेख करतायत। हा मोबाईल अजूनही जप्त झालाय का नाही याच्याबद्दलही अजूनही शंका आहे। त्यामुळे आज हा मोबाईल त्यांना मिळालाय का सीआयडीच्या लोकांना हेही स्पष्ट होणार आहे। विष्णू चाटेला आज पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे आणि कोर्टासमोर हजर केल्याच्या नंतर पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची देखील शक्यता आहे का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते यावर आता विष्णू चाटेचं भवितव्य खरं तर मकोका अंतर्गत ही सगळी कार्यवाही झालेली आहे। त्यामुळे पुढचा मार्ग काय असणार आहे आणि न्यायालय काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। निश्चितच धन्यवाद विष्णू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींबाबत दिवसभरात आपण तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।